आमचं वाटोळ झालं. काय बी मनासारखं घडत नाहीये. अरे एक गोष्ट मनासारखी व्हायला पाहिजे की नाही. आता तुम्ही जरा शांत होता का बरं? अरे कसं शांत होणार सांग ना मला, कसं शांत होणार? बेताल वागण्याला सुद्धा काय मर्यादा असतात. घरबंद सोडूनच वागायचं ठरवलं ना, मग कोणालाच कशाचं बी काय वाटेन असं होतं बघ. आले हिच्याकडून मी अशी अपेक्षा केली नव्हती कधी ग. मला कधी स्वप्नात सुद्धा वाटलं नाही की समध्या लोकांच्या समोर अशी माझी मान खाली घालायला लावील. माझं चुकलं बघ. तुमच्यावर संस्कार करण्यातच कुठेतरी कमी पडलो आम्ही. हे बघा, आता उगाच स्वतःला दोष देत बसू नका बरं का. अगं मग काय करू सांग ना, काय करू? त्या लोकांना काय वाटलं असेल याचा विचार कर ना एकदा. अगं आतापर्यंत किती कापडं काढली असेल त्यांनी आपल्या इज्जतीची. एक वेळ समोरून कोणी अपमान केला ना तर सहन करता येतो ग, पण हे असलं. राधिका, अगं का असं केलंस? अशी कशी वागलीस ग तू? आई मी तुला आधीच सांगितलं होतं मला एवढ्या लवकर लग्न करायचं नाहीये. म्हणून हे असं वागायचं? हा, ही काय वागण्याची पद्धत झाली होय? हा, तुला तुला बघायला आलेल्या लोकांच्या समोर तू निगरकट्ट्यासारखी नाही म्हणून उठून निघून गेलीस. पण जे काय चाललं होतं ते मला अजिबात पटत नव्हतं. तुला काय वाटतं? हा, आम्हाला तुझी काळजी नाही? अगं हे समजा आमचं चाललेत प्रयत्न हे सगळे तुझ्या सुखासाठी नव्ह. अगं बाप आहे मी तुझा. अगं तुझं भलं व्हावं, तुला संसारात सुख मिळावं, आयुष्यभर सुखात राहावीस, त्याच करता हे समजे प्रयत्न चाललेत ना. आणि आम्ही काय करतोय हे काय तुला चूक वाटते का? हा, अगं जगातला कुठला बापाला असं वाटेल की आपल्या पोरीचं वाटोळं व्हावं? आजपर्यंत तुला जे हवं ते समज दिलं, तुला शिक्षण हवं तर शिकू दिलं, तुझे समधे हट्ट पुरवले. मला वाटतं या समध्या गोष्टींमुळेच तुला सगळं सहज वाटायला लागलंय बघ. आबा तसं काही नाही हो. अरे तसं नाही मग कसं आहे? हा सांग की. अगं बसून राहिली असती थोड्या वेळ तिकडे तर काय बिघडणार होतं? आमच्याकरता बसून राहायचं. तुला नाही आवडला पोरगा तर तो ठीक आहे ना. आबा सॉरी. आता सॉरी बोलून काय उपयोग आहे? हा, आणि माझी माफी मागून तर काय बी उपयोग नाही. आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा पहिल्यांदा असा अपमान झालाय. बाई ग बाई, माझा उजवा डोळा लय फडफड करतोय ग. हे काय वाईट तर घडणार नाही ना ग? अहो काकू रात्री झोप नीट झाली नसेल आणि त्यात वाईट काय व्हायचं? केव्हा नव्हे तो सुनीलच्या लाऊड स्पीकर वरती पण लग्नाची गाणीच लागतात. म्हणजे समजा चांगलंच होईल. हो हो हो. विनोदच्या सांगण्यावरून मी आलोय खरं, पण माझे प्रयत्न लग्न होईपर्यंत थांबणार नाही. अगं मेहंदी फिसकटल ना. हाताला मेहंदी लावली आहे खरी, पण ती सुनीलच्या नावाची नाही आहे ना.
सुनील अजून लग्न लागायला येळ आहे, म्हणजे अजून तुझ्याकडे संधी आहे. या संधीचा फायदा उचल आणि आत्ताच्या आत्ता राधिकाकडे प्रेम व्यक्त कर. हीच वेळ आहे, सगळे गडबडीत आहे. चल निघ लवकर. सुन्या, ए सुन्या, अरे त्या मिठाईवाल्याचा फोन आला होता. हा लाडू तयार आहे, ते आणायला कोण नाही बाबा. जाणं घेऊन ये ना पटकन. ए सुन्या, अरे जा की, जा की. ए संजय, ए विनोद, अरे काय करताय का तुम्ही? आधी घे. एवढं जसं काय झालं. चल आपण लग्नाची समधी तयारी चेक करूया. नाही म्हणजे काही सामान राहिलं असेल ना तर आणता बी येईल. आलेच. हा ये, हा लवकर लवकर ये ग. आले. अगं श्वेता, तुला गोव्याला जायला निघायचंय ना आज? फोन केलास का त्या ट्रॅव्हलवाल्यांना? मग घ्या. कुठे आहे? कुठे काय? ऑफिस मध्ये. मला गोव्याला जायचंय. मग जा ना. जा ना काय? अरे माझ्या कॉलेजच्या ट्रिपची बस निघून गेली आहे. अगं ब्रेकफास्ट करताना तरी फोन बाजूला ठेव ना. अगं हा बॉयफ्रेंड आहे माझा, मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय. अगं असता तुझा बॉयफ्रेंड तर सगळ्यात जास्त आनंद मलाच झाला असता. काय तुम्ही काय अर्जंट काम काढलं? मॅडम, हा माझा भाऊ श्री. त्याची कॉलेजची पिकनिक चालली गोव्याला आणि त्याची बस मिस झाली. वाटेत तुम्हाला बस दिसेल, तिथपर्यंत लिफ्ट द्या ना प्लीज. मला डिस्टर्ब होईल असं काही करायचं नाही. आई शपथ काही नाही करणार. बाय द वे मी श्री, तो श्री नाही आहे. माझी जान्हवी मला अजून भेटली नाहीये. तुम्ही येता कशासाठी ऑफिसमध्ये? नुसतं टाइमपास करायला? पुढच्या 10 मिनिटात मला सगळी डिझाईन्स रेडी पाहिजेत, कळलं? हो, सकाळी उठलो आणि लागली ना माझी. पण मंगे आपला लंगोटी आहे ना, त्यांनी केलं व्यवस्थित मॅनेज. मी एका खूप महत्त्वाच्या कामासाठी गोव्याला चालले. मला उद्या एक खूप महत्त्वाचं प्रेझेंटेशन द्यायचंय. मी फ्लाईट नाही जाऊ शकले असते आता गोव्याला, पण मला प्रवासात जाताना काम करायला आवडतं म्हणून मी ही टॅक्सी बुक केली. चल, काय वेडे आहेत का तुम्ही? कामाला कोण जातं गोव्याला? काहीतरी बोल. तुमचं नाव काय म्हणालात? मॅडम, भाऊ नाव विचारतायत तुमचं. ए, तुम्हाला विचारतोय. साहिल, त्या पाटीलच्या अकाउंटवर पार्टी बदलल्याचं ट्विट कोणी केलं? Shit, हे बघ, आता त्यांचा फोन येतोय, तर मला होल्ड करत आहे 1 सेकंड. ए ए ए ए ए तू ड्रायव्हरच्या बाजूला बसलास ना, झोपतोस काय? आवडली? ठीक आहे. खूप आवडली. तुमच्यासारखी एवढी सुंदर मुलगी इतका छान ड्रेस घालून, एवढा छान मेकअप करून एका हँडसम तरुणासोबत जर का प्रवास करत असेल आणि त्याच हँडसम तरुणाने जर का तुम्हाला सांगितलंच नाही की तुम्ही खूप सुंदर दिसताय, तर तो तुमचाच अपमान ठरेल ना. तुम्ही केस सुट्टे सोडलेत ना तर आणखी कमाल दिसते.